नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मुलांना काहीतरी चटपटीत आणि झटपट पाहिजे असतं, तर आज आपण झटपट अगदी घरच्या घरी पनीर चीज पिझ्झा बनवणार आहोत। ब्रेड पिझ्झा, तो पण म्हणजे अगदी घरातील साहित्यात सगळं बनतं। तर चला बघूया तो कसा बनवायचा आहे ते। पनीर ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते तुम्ही बघून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। तसं मी तुम्हाला बाउलमध्ये मिक्सिंग करताना दाखवते। तर चला आता आपण मिक्स करायला घेऊया। तर बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे 1 टेबलस्पून शेजवान चटणी, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि 1 टेबलस्पून मेयोनीज घेतलेला आहे। आता इथे मी घेते आहे अर्धा टेबलस्पून पिझ्झा मिक्स आणि अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स। तुमची जर मुलं लहान असतील तर चिली फ्लेक्स कमी घाला, नाही घातलं तरी चालेल, आणि 2 चिमूट काळी मिरी पावडर। आणि आता हे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे मी पनीर घेतलं आहे, ते चौकोनी क्यूब मध्ये कट करून घ्यायचं आपल्याला। आता या बाउल मध्ये कट केलेलं पनीर आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतले, त्यावर आपल्याला हे पनीरचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। सगळीकडे असं पसरवून छान घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण बघा छानपैकी ब्रेडवर लावून झालेलं आहे। आता यावर आपल्याला घालायचे मोझरेला चीज, तुम्ही प्रोसेस चीज पण घालू शकतात। असं छान पसरवून घ्यायचं आहे। अगदी मुलांना तुम्ही हे झटपट देऊ शकतात। तर इथे बघा छान आपले ब्रेड तयार झालेले। आता आपण गॅसकडे जाऊया। आता इथे मी नॉनस्टिक पॅन बारीक गॅसवर गरम करायला ठेवलाय, त्यावर एक घरचंच मस्त लोणी बटर घालून घेऊया आणि छान पसरवून घेऊया। बटर छान वितळले, आता आपण त्यावर हे ब्रेड असे ठेवून घेऊया। दोन्ही पण एका वेळी तुम्ही 4 पण करू शकता। यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं छान बारीक गॅसवर भाजून घेऊ। आणि इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झालेले, चीज छान वितळले गेले आणि ब्रेड पण खालून छान असा मस्त कुरकुरीत झालाय। आता आपण हे काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मी या प्लेट मध्ये मस्त हे असे काढून घेते। खूप छान खालून कुरकुरीत झालंय आणि आपलं चीज पण छान वितळलं गेलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी असा ब्रेड चीज पनीर पिझ्झा मुलांना नक्की बनवून द्या। व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।